नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। अगदी छान अशी मासवडीप्रमाणे ही पालकवडी आज बनवणार आहोत। त्यासाठी 5 ते 6 पालकाची स्वच्छ पाणी मी धुवून घेतली। आता ही गरम पाण्यात 5 मिनिटांसाठी मी वाफवून घेणार आहे। यामध्ये मी 1 चमचा साखर घालून घेतली आहे। साखरेमुळे जो पालकाच्या पानांचा रंग आहे तो हिरवाच राहील यासाठी साखर घालून घेतली आणि 2 मिनिटांसाठी ही पानं व्यवस्थित मी वाफवून घेते। हे बघा, या पद्धतीने मिक्स करून पाण्यात 1-2 मिनिटांसाठी आपण वाफवून घेतोय। छान पाणी वाफवून झाल्यानंतर मी मिक्सर जारमध्ये ते काढून घेतले आहे आणि आता ह्या पाण्यांना मध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्याचे काप घालून घेतले आणि 1 चमचा मी जिरे घालून घेतले। यानंतर 1 चमचा मी हळद घालून घेतली आहे या पद्धतीने आणि 1 चमचा धना पावडर मी घालून घेणार आहे। 1 चमचा धना पावडर घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ मी घालून घेतले आणि आता हे मिक्सर जारमध्ये व्यवस्थित मी पेस्ट करून घेणार आहे। याची अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहे। पाणी बिलकुल घातलं नाही आहे आणि व्यवस्थित अशी स्मूथ पेस्ट मी करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता अगदी हिरव्या रंगाची अशी हे व्यवस्थित पेस्ट बनवून झाली। आता ह्या पेस्टमध्ये पाणी न घालता फक्त आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ मी घालून घेते। आता जसं लागेल तसं मी गव्हाचं पीठ घालते। 1 चमचा मी गव्हाचं पीठ घालून घेतले आणि हे मिक्स करून घेतले। याचा छान कणकेसारखा गोळा बनवायचा आपल्याला। तर पुन्हा मी अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेतले, तुम्ही बघू शकता या पद्धतीने, आणि व्यवस्थित असा कणकेचा गोळा होईल या पद्धतीने मळून घ्यायचे। थोडंसं तेल लावून मी पुन्हा मळून घेणार आहे। तेल लावून मळून आता हे 5-10 मिनिटांसाठी सेट व्हायला ठेवणार आहे। इकडे मी 4 ते 5 तास मुगाची डाळ भिजवून घेतली होती। ती व्यवस्थित भिजली गेली आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीने। ही मुगाची डाळ भिजून झाल्यानंतर ती पण मी मिक्सर जारमध्ये काढून घेते। यामध्ये हळद मी 1 चमचा घालून घेतला आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे मी घालून घेतले, 1 चमचा धना पावडर मी घालून घेतले, नंतर 1 चमचा लाल तिखट मी घालून घेतली। लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे। 1 चमचा मीठ मी घालून घेतल्यानंतर यामध्ये ओवा मी 1 चमचा घालून घेतला आहे। आता हे मिश्रण संपूर्ण मी बारीक करून घेतले, पाणी न घालता बारीक करून घेतले। छान अशी पेस्ट करून घेतली। आता यामध्ये मी लसूण आणि आल्याचे वाटण जे आहे ते मी 1 चमचा घालून घेतले आणि 1 चमचा मी चणा डाळीचे पीठ घालून घेतले। म्हणजे ही जी पेस्ट आहे ती थोडी घट्ट होईल, जास्त पातळ नको म्हणून मी 1 चमचा बेसन पीठ मी यामध्ये घालून घेतले, म्हणजे चणा डाळीचे पीठ मी घालून घेतले। हे बघा, या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असावी। आता जो काही कणकेचा गोळा आपण बनवून घेतला होता पालकाचा पाण्याचा, तो मी आता लाटून घेणार आहे व्यवस्थित। थोडंसं पीठ लावून घेणार आहे गव्हाचा आणि लाटून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने मोठी अशी मी त्याची पोळी बनवून घेते। फार जाड नाही किंवा फार बारीक पातळ नाही, अशी मध्यम अशी पोळी मी बनवून घेतली। आता ह्या पोळीला आपण ही जी काही पेस्ट बनवली होती मुगाच्या डाळीची, ही संपूर्ण टाकून लावून घ्यायची, स्प्रेड करून घ्यायची। ही जास्त पातळ नसावी, त्याची कन्सिस्टन्सी अगदी अशीच असावी। या पद्धतीने ती संपूर्ण स्प्रेड करून लावून घेत आहोत आपण। आता ह्याचा व्यवस्थित असा रोल बनवून घेणार आहे। अगदी हलक्या हाताने या पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। अगदी पौष्टिक हा नाश्ता तुम्ही बनवू शकता किंवा कधी तुम्हाला वाटलं तर एक स्नॅक्स म्हणूनही ही पालकवडी तुम्ही बनवू शकता। अगदी सोपी, कमी तेलाची आणि हेल्दी। आता या पद्धतीने संपूर्ण असा रोल मी बनवून घेते। हे बघा, आता माझी पोळी जास्त मोठी होती म्हणून रोल मोठा झाला आहे, म्हणून मी तो कट करून घेते। तुम्ही छोटी पोळी बनवून त्याचा रोल बनवून घेऊ शकता। हे बघा, या पद्धतीने आता मी कट करून ह्याला छान प्रकारे 15 मिनिटं वाफ देऊन घेणार आहे। त्यासाठी मी स्टीमर जारमधला तेल लावून घेतले आणि आता ही मी लगेचच वाफ देऊन घेणार आहे, कारण की
जी पोळी आहे ती ओली होऊ शकते. आपण जे काही सारण भरलं आहे त्यामुळे ओलसरपणा येऊ शकतो, म्हणून लगेचच आपण 15 मिनटात त्याची वाफ देऊन घेणार आहे. 15 मिनटं झाल्यानंतर ती व्यवस्थित अशी वाफ देऊन झाली आहे. आता थंड झाल्यानंतर त्याचे आपण काप करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असे काप करून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे शेप त्याला देऊ शकता. ह्याचे मधूनही तुम्ही पीस करू शकतात. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते. काप केल्यानंतर जी काही लेयर येते पालकाची आणि डाळीची ती अतिशय सुंदर दिसते, अगदी भाकरवडीसारखी. तुम्ही बघू शकता या पद्धतीने अशी व्यवस्थित लेयर आली आहे. या पद्धतीने तुम्ही अशी ही वडी खाऊ शकता. गरम गरम छान लागते वाफवल्यानंतर. आता आपण या वड्यांना फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्ये 1 चमचा मोहरी मी घालून घेतली. त्यानंतर 1 चमचा मी तीळ यामध्ये घालून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तीळ करू शकता. 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या कापून घेतल्या होत्या त्या घालून घेते. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी यामध्ये घालून घेते. यानंतर यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने मी घालून घेते. अगदी फ्रेश असे 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने मी घालून घेतले. आणि आता 1 चमचा जिरं मी घालून घेते. जिरं शेवटी घातलंय मी, म्हणजे कढीपत्ता आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय झाली की मग जिरं घालून घेतले. आणि आता हे संपूर्ण मिक्स करून यामध्ये आपण जी काही वाफवलेली वडी होती ती घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला शॅडो फ्राय करून घेणार आहोत. अगदी छान लागते. तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबत खायलाही तुम्ही सर्व करू शकता. हे बघा, या पद्धतीने. आणि त्याची लेयरही अतिशय सुंदर दिसते. अगदी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही हे बनवू शकता. एक नवीन पद्धतीचा हेल्दी ब्रेकफास्ट, किंवा तुम्ही कधीतरी जेवणाला तोंडी लावायलाही ही वडी बनवू शकतात. वाफवून ठेवली आणि अगदी वेळेवर तुम्ही फ्राय करूनही ती देऊ शकता. किंवा कुठे प्रवासात जर जायचं असेल तर तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता. जास्त काळ टिकते, खराब होत नाही लवकर. अतिशय सुंदर अशी ही पालक वडी आपली बनवून झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर ही कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.